आणि एक लक्षात ठेवा, जर तुम्ही खरंच पश्चाताप करून प्रभूचा येशूचा स्वीकार केलेला आहे, तर मग त्या जीवनामध्ये ज्याला विलफुल सिनिंग म्हणतात, जाणून बुजून पाप करणं, ते कधीच असू शकत नाही. तो कुठलाही असो, आफ्रिकेतला असो, इंडियातला असो, चायनातला असो किंवा अमेरिकेतला असो, तो जर स्वतःला ख्रिस्ती म्हणतो आणि पापामध्ये राहतो, त्याचं तारण झालेलं नाही, त्याच्या पापांची क्षमा झालेली नाही. जाणून बुजून जे चुकीचं आहे, माहीत आहे, ते करतो. म्हणून ख्रिस्ती जीवनामध्ये तरुणांनो, जाणून बुजून जे पाप आहेत किंवा करावंसं वाटतं, त्याला स्थान नाही, तो ख्रिस्ती नाहीये. पुष्कळ लोक काय म्हणतात, हा देव साठाच्या 70 वेळा क्षमा करतो, देव कनवाळू कृपाळू आहे, मग रोज संध्याकाळी 30 प्रार्थना, देव माझ्या पापाची तू क्षमा कर, पुन्हा दुसऱ्या दिवशी तेच करत बसायचं, तेच पाप, तेच व्यवहार, तेच बोलणं, तेच घाणेरडे विचार, आणि पुन्हा संध्याकाळी 30 प्रार्थना. देवाची चेष्टा नाही करू शकत मनुष्य पिढ्यानं.